हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. तर आम्ही आलो आज दवाखान्यामध्ये, कारण की दादूची दाढ दुखत होती आणि त्याची भरपूर दिवस झाले दाढ दुखतच होती. तर त्याला तालुक्याच्या दवाखान्यामध्ये नेलं होतं. तर तिथे खूप खर्च सांगितला. रूट कॅनल करायसाठी 7 ते 8 हजारापर्यंत खर्च जाईल असं म्हटला. पण आमच्याच गावामध्ये एक चांगला दवाखाना झाला आहे हे आम्हाला माहीत नव्हतं. तेव्हा मग माझ्या एका मैत्रिणींनी सांगितली, अगं तिकडं जाण्यापेक्षा आपल्या गावातच एक छान आणि लगेच फायदा होईल असा दवाखाना झालेला आहे. तर मग मी त्याला सहजच तिथे घेऊन गेले. म्हटलं जो काय खर्च होईल तो बघून घेऊ. पण नंतर त्या डॉक्टरांनी खरंच खूप छान समजावून पण सांगितलं की नेमकं त्याच्या दाताला काय झालं आहे. आणि बोलण्यामध्ये पण ते डॉक्टर खूप चांगले होते. त्याच्यामुळे दादूला पण कसली भीती वाटली नाही आणि दादू पण असा रिलॅक्स होऊन बसलेला. तुम्ही बघतच असाल की दादू किती रिलॅक्स होऊन बसलेला आहे. अजिबात त्याला भीती वाटत नव्हती कशाचीच, किंवा मला काय होणार आहे, असं इंजेक्शन वगैरे देणार काय ह्याची त्याचं पण बघून त्याला अजिबात भीती वाटत नव्हती. कारण की डॉक्टरांनी त्याला इतका रिलॅक्स केलं होतं की काय सांगूच नका. खूप चांगले डॉक्टर होते ते बोलायसाठी वगैरे. आणि मग त्यांनी दादूला एकदम रिलॅक्स केलं आणि नंतर त्याचं रूट कॅनल केलं. तर ही आमची तिसरी वेळ होती त्यांच्याकडे जायची. पहिल्या ह्याच्यामध्ये त्यांनी असंच त्याच्या दाताला जेवढी कीड लागली होती का ती सगळी दाताची कीड वगैरे काढली. मग त्याचा एक्सरे वगैरे काढला आणि नंतर मग त्यांनी माझ्यासमोरच त्याच्या दाताची कीड एका सुईच्या ह्याच्यामध्ये दाखवली मला, किती कीड साचली होती वगैरे सगळं. आणि नंतर मग दुसऱ्या खेपेला त्याला असं कच्चं सिमेंट भरून दिलं होतं पांढऱ्या कलरचं. आणि नंतर मग आम्ही तिसऱ्या खेपेला गेल्यावर आज पक्कं सिमेंट लावून दिलं होतं. तर जेव्हा डॉक्टर सिमेंट जे पक्कं सिमेंट असतं का ते पक्कं सिमेंट आहे ना हे करत होते, काय म्हणतात त्याला, जे काढून साईडला हे करत होते ते पक्कं सिमेंट. तर तेव्हा दादू लई कंटाळली. तर तुम्ही बघू शकता की दादू आपला मस्त एन्जॉय करत आहे दातामध्ये रूट कॅनल करायचा. त्याचं रूट कॅनल जेव्हा चालू होतं फर्स्ट टाईमला, तेव्हा मला अशी भीती वाटत होती. कारण की पहिल्यांदाच मी दवाखान्यात आले होते अशा, आणि पहिल्यांदाच दाताची ट्रीटमेंट बघत होते. मागच्या वेळेस माझ्या आईने दाताची ट्रीटमेंट केली होती आणि ती असा सुजलेला पार दात घेऊन, असं म्हणजे सुजलेला गाल घेऊन आली होती ना, एकदम सिरियस होऊन. तर तिचं पाहून मला पण आता दादूच्या वेळेस मला पण भीती वाटत होती पहिल्यांदा रूट कॅनलच्या टायमाला. तर मी डॉक्टरांना म्हटलं की मी जाऊ का डॉक्टर बाहेर. तर ते म्हटले की नाही, तुम्ही घाबरत आहे, मुलगा घाबरत नाही, तुम्ही घाबरत आहे, तुमच्या घाबरण्यानं तुमचा मुलगा घाबरेल. पण तुमचा मुलगा किती रिलॅक्स आहे एकदम. पहिल्या खेपेला जेव्हा आम्ही गेलो का दादू एकदम चष्मा बिष्मा घालून मस्तपैकी एकदम नाही का रिलॅक्स आलता. आणि त्याला असं कोणाच्या इथं बाहेर वगैरे नेलं ना की दादू तेवढा म्हणजे हे होत नाही, घाबरत वगैरे नाही. दादूला पहिल्यापासूनची सवय असते एकदम रिलॅक्स राहायची. तर मस्त दादू रिलॅक्स वगैरे राहिला आणि छान ट्रीटमेंट पण करू दिली त्यांनी. आणि त्यांनी छान ट्रीटमेंट करून पण घेतली. आणि नंतर मग ते जेव्हा सगळं झालं का रूट कॅनलचं वगैरे, त्यांनी नंतर परत सांगितलं की मी म्हणजे दर महिन्याला तुम्ही येत जा, फक्त चेकिंगसाठी, त्याचे पैसे वगैरे घेणार नाही. आणि खरं सांगू का, जेव्हा आम्ही तालुक्याला विचारलं ना रूट कॅनलचा खर्च, तर 7 ते 8 हजार सांगितला होता आम्हाला. आणि ह्या डॉक्टरांनी आम्हाला फक्त 2,500 आणि गोळ्या औषधा मिळून आम्हाला काय ते 3-3.5 हजारापर्यंत खर्च गेला असेल इतकाच. आणि जेव्हा तालुक्याच्या डॉक्टरांनी सांगितलं तर 7 ते 8 एवढा खर्च सांगितला होता. तर बऱ्यापैकी फायदा पण झाला. दादूची ती जी कीड होती ती गायब झाली आणि त्याचं दुखणं पण थांबलं. आणि तर चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. चॅनल अजून जर सबस्क्राईब नसेल की तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. बाय बाय.